नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण ITI महापारेषणची जी भरती होणार आहे ॲज अ असिस्टंट टेक्निशियन महाट्रान्सफोमध्ये, ठीक आहे। असिस्टंट टेक्निशियन या पदाचा जो काही सिलेबस आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पाहूयात पहिला क्वेश्चन बघा, द बेसिक फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू चेंज। ओके, ट्रान्सफॉर्मरचं बेसिक फंक्शन काय आहे ते या ठिकाणी विचारलं आहे प्रश्नामध्ये। तर पर्याय पहा, द लेवल ऑफ द व्होल्टेज, द पॉवर लेवल, द पॉवर फॅक्टर आणि द एफिशियन्सी। द बेसिक फंक्शन काय आहे ट्रान्सफॉर्मरचं या ठिकाणी विचारलं आहे। द बेसिक फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज टू चेंज इन व्हॉट, द लेवल ऑफ द व्होल्टेज। ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 ए, द लेवल ऑफ द व्होल्टेज इज द बेसिक फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर। ओके, द चेंज इन द लेवल ऑफ द व्होल्टेज। ओके, ट्रान्सफॉर्मरचं बेसिक फंक्शन काय आहे? ओके, व्होल्टेजच्या लेवलमध्ये चेंज करणं, ठीक आहे। दॅट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप अप ट्रान्सफॉर्मर। ओके, अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि बेसिक फंक्शन काय असणार आहे ट्रान्सफॉर्मरचं? द लेवल ऑफ व्होल्टेज काय करायचं? चेंज करायचं, ठीक आहे। दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 2 काय सांगते? इन ॲन ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट चेंज। ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरमध्ये खालील पर्यायांपैकी काय चेंज होत नाही हे या ठिकाणी विचारलेलं आहे। पर्याय पहा, व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी आणि ऑल ऑफ दी अबो। सो विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डिनरी जो काही ट्रान्सफॉर्मर आहे यामध्ये बघा काय चेंज होत नाही, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी। ओके, इन ॲन ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज। फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? सारखीच असणार आहे, ठीक आहे। ही आपली प्रायमरी वाइंडिंग असणार आहे आणि हे सेकंडरी वाइंडिंग। तर यामध्ये ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होणार आहे? फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, ठीक आहे। फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? सारखीच राहणार आहे। सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, द एफिशियन्सी ऑफ द पॉवर ऑफ ए पॉवर ट्रान्सफॉर्मर इज अराउंड। पॉवर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी किती टक्के असते हे विचारलेलं आहे। पर्याय पहा, 50%, 60%, 80% आणि 95%। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी किती असणार आहे? एफिशियन्सी अराउंड किती असते? सर पर्याय बघा, 50%, 60%, 80% आणि 95%। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी हे 95% असते। किती असते? 95%, अराउंड दी 95%, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 4, इन ए ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक पॉवर इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम प्रायमरी वाइंडिंग टू सेकंडरी। ओके, सो पर्याय पहा, थ्रू अ एअर, बाय मॅग्नेटिक फ्लक्स, थ्रू इन्सुलेटिंग मीडियम आणि नन ऑफ दी अबो। बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे वाइंडिंग असतात, ठीक आहे, ज्या वाइंडिंग असतात हे आतमध्ये कोर असतो। प्रश्न बघा, इन अ ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक पॉवर, ओके, इलेक्ट्रिक पॉवर इन अ ट्रान्सफॉर्मर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी। म्हणजे कशा प्रकारे ट्रान्सफर केली जाते हे विचारलेलं आहे। म्हणजे कशाद्वारे पॉवर हे काय आहे ट्रान्सफर केली जाते हे विचारलेलं आहे। बघा, पर्याय आहे थ्रू दी एअर, म्हणजे हवेद्वारे, किंवा मॅग्नेटिक फ्लक्सद्वारे, किंवा इन्सुलेटिंग मीडियमद्वारे, किंवा वरीलपैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, बाय मॅग्नेटिक फ्लक्स, पर्याय क्रमांक बी। ओके, हे बरोबर उत्तर असणार आहे। बाय मॅग्नेटिक फ्लक्स द पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रायमरी वाइंडिंग टू सेकंडरी वाइंडिंग इन अ ट्रान्सफॉर्मर। ओके,
प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगमधून मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करून काय केली जाते, पॉवर इज टू बी ट्रान्सफर केली जाते. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 5 पहा. द टू वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आर. जे काही ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. द टू वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आर. वाइंडिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. दे आर कंडक्टिवली लिंक्ड, इंडक्टिवली लिंक्ड, नॉट लिंक्ड ॲट ऑल आणि इलेक्ट्रिकली लिंक्ड. ज्या काही प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग आहेत ट्रान्सफॉर्मरमध्ये, ते कशा प्रकारे लिंक केलेलं असतं ते विचारलेलं आहे. बघा, कंडक्टिवली आहे का, इंडक्टिवली, नॉट लिंक्ड किंवा एकमेकांना लिंक केलेले नसतात, किंवा इलेक्ट्रिकली लिंक्ड. बघा, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. बघा, दे आर इंडक्टिवली लिंक्ड. पर्याय क्रमांक बी सेकंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग कशा प्रकारे इंडक्टिवली लिंक केलेले असतात. ठीक आहे, इंडक्टिवली लिंक्ड. दे आर इंडक्टिवली लिंक्ड टू इच अदर. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 6 पहा. ट्रान्सफॉर्मर ॲक्शन रिक्वायर्स अ डॅश. ट्रान्सफॉर्मर ॲक्शन रिक्वायर्स. पर्याय आहेत कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स, इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स, किंवा पर्याय क्रमांक डी पहा, अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फ्लक्स. सो ट्रान्सफॉर्मर ॲक्शन विच रिक्वायर्स वॉट, द अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ट्रान्सफॉर्मर ॲक्शन विच रिक्वायर्स दी अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. ज्या काही मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात, ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, ज्या काही मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात ते ट्रान्सफॉर्मर ॲक्शन्स रिक्वायर्ड. ट्रान्सफॉर्मर ॲक्शन साठी मॅग्नेटिक फ्लक्स काय आहेत, नेसेसरी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 7. द फ्लक्स क्रिएटेड बाय करंट फ्लोईंग थ्रू द प्रायमरी वाइंडिंग इंड्युसेस EMF इन. ज्या काही फ्लक्स तयार होतात करंट फ्लोईंग थ्रू, ज्यावेळेस करंट फ्लो होतो प्रायमरी वाइंडिंगमधून, त्यावेळेस जे काही फ्लक्स तयार होतात त्यावेळेस वाइंडिंग इंड्युसेस EMF. EMF कशा प्रकारे असतं हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, पर्याय आहे प्रायमरी वाइंडिंग ओनली, सेकंडरी वाइंडिंग ओनली, ट्रान्सफॉर्मर कोर ओनली, आणि बोथ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. जो काही फ्लक्स तयार होतो ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय देतो ट्रान्सफॉर्मरला, पॉवर सप्लाय दिल्यानंतर जो काही करंट फ्लो होतो प्रायमरी वाइंडिंगमधून आणि जो काही EMF तयार होणार आहे तो कशामध्ये तयार होतो हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, पर्याय आहेत प्रायमरी वाइंडिंग, फक्त प्रायमरी वाइंडिंगमध्ये, किंवा सेकंडरी वाइंडिंगमध्ये, किंवा हे काही जी कोर आहे दोन्ही वाइंडिंगच्या आतमध्ये जी काही कोर आहे त्या कोरमध्ये, किंवा बोथ प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग. काय विचारलं आहे, बोथ प्रायमरी किंवा सेकंडरी वाइंडिंगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बोथ दी प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. जो काही EMF या ठिकाणी जनरेट होणार आहे, जो काही EMF या ठिकाणी जनरेट होणार आहे तो बोथ दी प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग जनरेटेड. दोन्ही वाइंडिंगमध्ये काय होणार आहे, जनरेट होणार आहे. ठीक आहे. EMF म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. दिस इज दी नथिंग बट दी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 8 पहा. द प्रायमरी वाइंडिंग. प्रश्न काय सांगत आहे, द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ए पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑलवेज हॅव. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑलवेज हॅव. पर्याय आहे ए कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स, सेपरेट मॅग्नेटिक सर्किट, वायर ऑफ सेम साईज आणि सेम नंबर ऑफ टर्न्स.
सो जे काही प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरची विच ऑलवेज हॅव वॉट ओके सो विच ऑलवेज हॅव ए कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स ओके काय असणार आहे दे आर हॅव्हिंग ए कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 9 द आयर्न कोर in a transformer provides a dash path of the main flux okay the iron core in a transformer provides dash path of the main flux okay पर्याय आहेत लो रिलक्टन्स हाय रिलक्टन्स लो रेजिस्टन्स आणि हाय कंडक्टिव्हिटी ओके सो आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर विच प्रोवाइड्स व्हॉट अ लो रिलक्टन्स ओके लो रिलक्टन्स पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. द आयर्न कोर इन ट्रान्सफॉर्मर प्रोवाइड लो रिलक्टन्स पाथ मेन फ्लक्स टू दी मेन फ्लक्स ओके सो पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात बघा प्रश्न क्रमांक 10 इफ रेटेड ओके इफ रेटेड DC व्होल्टेज is applied instead of AC to the primary of a transformer okay जर DC हाय व्होल्टेज DC व्होल्टेज जर आपण प्रायमरी वाइंडिंगला इन्स्टेड ऑफ AC प्रायमरी वाइंडिंगला जर सप्लाय केलं किंवा अप्लाय केलं तर काय इफेक्ट होईल ट्रान्सफॉर्मरमध्ये हे विचारलं आहे. बघा पर्याय क्रमांक 1 काय सांगत आहे सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बर्न ओके सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर काय होईल बर्न होईल जर आपण AC DC करंट DC व्होल्टेजऐवजी AC व्होल्टेज सप्लाय जर दिला तर सेकंडरी वाइंडिंग काय होईल हे विचारलं आहे. सेकंडरी वाइंडिंग बर्न होईल का किंवा प्रायमरी वाइंडिंग बर्न होईल किंवा सेकंडरी व्होल्टेज विल बी एक्सेसिव्हली हाई किंवा पर्याय क्रमांक डी पहा देर विल बी नो सेकंडरी व्होल्टेज. तर बघा जर आपण DC व्होल्टेजऐवजी AC व्होल्टेज जर सप्लाय केलं तर प्रायमरी ऑफ द AC वाइंडिंगला सप्लाय दिलं तर सेकंडरी वाइंडिंग काय होईल हे इफेक्ट या ठिकाणी विचारलं आहे. तर प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बर्न ओके काय होणार आहे जर आपण ट्रान्सफॉर्मरला DC व्होल्टेज ऐवजी AC सप्लाय जर दिला तर काय होणार आहे ट्रान्सफॉर्मर जी वाइंडिंग असणार आहे ती पूर्णतः बर्न होणार आहे जळून जाणार आहे. ठीक आहे सो पर्याय क्रमांक बी प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बर्न हे योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 11 ए ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म्स व्हॉट ओके सो बघा ट्रान्सफॉर्मर काय करतो ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर व्होल्टेज करंट व्होल्टेज करंट अँड फ्रिक्वेन्सी ओके सो ट्रान्सफॉर्मर जनरली काय कशासाठी वापरतो किंवा ट्रान्सफॉर्मरचा उपयोग आपण कशासाठी करतो तर बघा टू ट्रान्सफॉर्म व्होल्टेज अँड करंट फॉर व्हॉट पर्पज ट्रान्सफॉर्मर वी आर यूज टू ट्रान्सफॉर्म व्होल्टेज ओके टू ट्रान्सफर व्होल्टेज अँड करंट आणि व्होल्टेज ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय करतो जनरली ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. नेक्स्ट पाहूयात बघा प्रश्न क्रमांक 12 फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर द वाइंडिंग शुड हॅव ओके फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर द वाइंडिंग शुड हॅव पर्याय आहेत मॅक्झिमम रेजिस्टन्स ऑन अ प्रायमरी साइड अँड लिस्ट रेजिस्टन्स ऑन अ सेकंडरी साइड ओके जास्तीत जास्त रेजिस्टन्स हे प्रायमरी साइड किंवा प्रायमरी वाइंडिंगला किंवा कमीत कमी रेजिस्टन्स हे काय आहे सेकंडरी साइडला. ठीक आहे फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर विचारलेला आहे वाइंडिंग शुड हॅव कशी असली पाहिजे. ठीक आहे तर पर्याय बी पहा लिस्ट रेजिस्टन्स ऑन प्रायमरी साइड अँड मॅक्झिमम रेजिस्टन्स ऑन सेकंडरी साइड किंवा पर्याय क्रमांक सी पहा इक्वल रेजिस्टन्स ऑन प्रायमरी अँड सेकंडरी साइड आणि पर्याय क्रमांक डी नो ओहमिक रेजिस्टन्स ऑन एदर साइड. ओके सो प्रश्न क्रमांक 12चं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी नो ओहमिक रेजिस्टन्स ऑन इदर साइड. ओके
नो ओहमिक रेजिस्टन्स, बोथ दी साईड हे काय असणार आहे, रेजिस्टन्स नसणार आहे किंवा नसायला पाहिजे फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर. हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं क्वेश्चन आहे. नो ओहमिक रेजिस्टन्स ऑन एदर साईड, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग किंवा दोन्ही साईडला काय असणार आहे, रेजिस्टन्स नसणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 13. द कोर फ्लक्स इन ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स मेनली ऑन वॉट. ओके, पर्याय पहा. सप्लाय व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी, सप्लाय व्होल्टेज फ्रिक्वेन्सी अँड लोड, सप्लाय व्होल्टेज and load but independent of frequency. Okay, the core flux of transformer which is depend on mainly on which. Okay, so supply voltage and frequency. This is the option B is the right answer. The core flux, okay, core flux of the transformer which mainly depends on which the supply voltage and frequency. So option B is the right answer. Next question, see question number 14. The transformer steps up the voltage by factor 100. Okay, transformer step up the voltage by factor 100. The ratio of current in a primary to that in the secondary is. Okay, see the question how they are asked. The transformer step ups the voltage by the factor 100. Okay, then the ratio of current in the primary that in the secondary. रेशो या ठिकाणी विचारलेला आहे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मधलं. या ठिकाणी फॅक्टर दिलेला आहे व्होल्टेज फॅक्टर 100. ओके, सो रेशो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. किती येणार आहे, व्होल्टेज फॅक्टर आहे 100. मग बघा रेशो काय असणार आहे, सेम असणार आहे. सो पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 15 पहा. इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ अ ट्रान्सफॉर्मर प्रायमरी इज इन्क्रीज्ड बाय कीपिंग द व्हीएफ रेशो. ओके, व्हीएफ रेशो इज फिक्स्ड. ओके, व्हीएफ रेशो फिक्स आहे. देन द मॅग्नेटायझिंग करंट अँड द कोर लॉस विल रेस्पेक्टिव्हली. ओके, जर व्ही एफ रेशो फिक्स केलेला असेल तर मॅग्नेटायझिंग करंट आणि कोर लॉस यामध्ये काय फरक जाणवेल हे विचारलेलं आहे. तर पर्याय पहा. इट डिक्रीज अँड रिमेन द सेम, इन्क्रीज अँड डिक्रीज बोथ रिमेन्स द सेम किंवा रिमेन्स द सेम अँड इन्क्रीजेस. ओके, सो प्रश्न क्रमांक 15चं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक डी. ओके, इट remains the same and increases. Okay, if the applied voltage and transformer primary is increased by keeping the voltage ratio is fixed. Okay, ज्यावेळेस voltage ratio फिक्स केलं जातं त्यावेळेस जे मॅग्नेटायझिंग करंट आणि कोरमधलं जे लॉस असणार आहे, मॅग्नेटिक लॉस अँड कोर लॉस विल रिमेन्स दी सेम अँड इन्क्रीजेस. ओके, सो पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16. ओके, इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ अ सर्टेन ट्रान्सफॉर्मर इज इन्क्रीज्ड बाय 50%. अप्लाइड व्होल्टेज ऑफ सर्टेन ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इन्क्रीज्ड बाय 50%. Of frequency is reduced to 50%. Okay, frequency is reduced to 50%. Assuming that the magnetic circuit remain unsaturated, then the maximum core flux density will. Okay, core flux density. Okay, flux density या ठिकाणी काय होईल हे विचारलेलं आहे बघा. Change the 3 times the original value. Change the 1.5 times the original value किंवा change the 0.5 times the original value and then remains the same as the original value. बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे व्यवस्थित लक्षात
समजून घ्यायचं आहे. इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ अ सर्टन ट्रान्सफॉर्मर इज इन्क्रीज्ड बाय 50%. ओके, ट्रान्सफॉर्मरचे अप्लाइड व्होल्टेज काय केलेलं आहे, 50%पेक्षा जास्त वाढवलेलं आहे. ॲज फ्रिक्वेन्सी रिड्यूस बाय 50%. देन ॲज्युमिंग दॅट द मॅग्नेटिक सर्किट रिमेन्स अनसॅच्युरेटेड, देन द मॅक्झिमम कोर फ्लक्स डेन्सिटी विल. ओके, मॅक्झिमम कोर फ्लक्स डेन्सिटी काय होईल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, सो बघा, चेंज 3 times द ओरिजिनल व्हॅल्यू. मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी काय करणार आहे, चेंज होणार आहे 3 times ऑफ दी ओरिजिनल व्हॅल्यू. सो पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16. ठीक आहे सर, विद्यार्थी मित्रांनो, हे काही बेसिक प्रश्न होते ट्रान्सफॉर्मर रिलेटेड. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त MCQ कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.